विकास पोहोचलाय का नाही तुमच्यापर्यंत? कामं झालीत का? हे बघा काम थोडीफार झाल्यात, थोडीफार झालेली नाही आहे. ती करावाचीच अपेक्षा आहे आमची. कोणी आता कोण येईल ते येईल, कोणी करेल, पण व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. कुठली कुठली कामं झालीत? डेनिसला फोन केलं तर येऊन तो नगरसेवक करतोय. बाकीचं सगळं हाय करायला लागलाय. तर एक एक वेळेला फोन केलं तर पण येत नाहीत. एवढीच अडचण आहे, बाकी काय नाही. बाकी काय टीव्ही सगळं ते व्यवस्थित केलंय त्यांनी. प्रभाग 4 आहे ना तुमचाही? 4 आहे. पाणी वगैरे येते व्यवस्थित? आणि व्यवस्थित आहे. रस्त्यांची सुविधा? रस्त्यांची सुविधा तेवढी नाही आहे. स्वच्छता वगैरे कशी काय? स्वच्छता आहे का? बघू आपण थोडे. नमस्कार. नमस्कार. बोला. नाव काय म्हणता तुमचं? रामभाऊ शिंदे. हा, कसं काय तुमचा प्रभाग कसा आहे? कसं आहे वातावरण? प्रभाग एकदम चांगला आहे. रस्त्याची कामं झालेली आहेत, बाकीची लाईटची कामं झालेली आहेत. सगळी कामं उत्तम रीतीनं झालेली आहेत. आमचे नगरसेवक आवटी साहेब सर्व कामं करतात. कुणाची पण असू देत. ब्राह्मणपुरी संपूर्ण वार्ड नंबर 4 संपूर्ण सुजलाम सुफलाम केला म्हटलं तरी हरकत नाही. हा, मग आता सगळीच कामं झाली, एखादी काही समस्या कुठली राहिलेली नाही म्हणा. तशी समजा किरकोळ राहिली असली तर त्यांच्याकडे गेली की लगेच करतात. त्यांनी आपण सांगायचं कुठली समस्या राहिलाय ते मागं पुढं बघत नाहीत, लगेच करतात. आहे ते खरं आहे ते सांगतो. काय अशा अपेक्षा आहेत एखाद्या नगरसेवकाकडून तुमच्या? कुठलाही येऊ द्या, पण नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत येणाऱ्या काळात तुमच्या? काय ही कामं आहे अशीच व्यवस्थित व्हावीत हेच की, दुसरं काय. सगळी झालीत कामं, त्यामुळे असं काही कामं राहील? तसं काही कामं नाहीत. निवांत बसलाय? निवांत आता कामावरून आता झाला काय? आहे, माझ्या दुकानात आहे. दुकानाच आहे काय? वार्डाचं कसं काय विकास वगैरे झाले असं काय? वार्डाचा विकास बऱ्यापैकी आहे, काय अडचण नाही. कुठली कुठली कामं झालीत? नाही, बऱ्यापैकी झाल्यात. अमृत योजना झाल्या, ड्रेनेज लाईन झाल्या, पूर्ण कामं झालेली आहेत जवळजवळ. फक्त आमची एक इच्छा आहे, पाणी फक्त 1 तास येतं इथं. तासाच्या ऐवजी 2 तास सकाळ एक संध्याकाळ असं यावं असं इच्छा आहे. पाणी जरा जास्त यायला हा, पाणी जास्त यायला. सकाळपारी जे वापर होते ना, सकाळी 1 तासभर यावं, 7 ते 8 असं टायमिंग मध्ये यावं आणि संध्याकाळी येते ते 2 टाइम पाणी यावं, ही आमची अपेक्षा आहे. एवढी एक अपेक्षा आहे पाण्याची. हा, पाण्याची समस्या तेवढी एवढी आहे, बाकी काय. बाकी स्वच्छता वगैरे कशी काय? बरं स्वच्छता आहे. काका काय म्हणता? काय नाही, बसलोय. काय निवांत? हा, निवांतच आहे आता. गप्पाचा कट्टा मात्र मला लय आवडला भारी. होय, मग आता ते बसायचं कट्टा आहे म्हणणार बसलोय. काय काय गप्पा रंगल्या होत्या? काय चाललंय आमचं इलेक्शनच चालू आहे. म्हणजे मी बरोबर टायमाला आलो म्हणाले. होय, बरोबर अक्षी टायमाला झालेला आहे तुम्ही. बाकी काय कामं वगैरे सगळे झाले आहेत का? आज झालेले आहेत, पण जरा ते लाईटाचे प्रॉब्लेम काय एकदा घालून म्हणजे 2-2 तास येतच नाही, असं बी प्रॉब्लेम आहे लाईटाचा. बाकी काय नाही. लाईटीचा प्रॉब्लेम आहे. होय, आणि हे काय रस्ते बिस्ते केला ते काय खडीवर सगळं येते, परत आहे तसंच आहे. तेवढ्या पुरतं तात्पुरतं करतात. बाकी काय नाही, मग आहे व्यवस्थित सगळं. रस्ता आणि लाईटीचा प्रॉब्लेम. हा, एवढा त्या लाईटच आमचा मेन आहे. सारखं कवा बी घालतात नाही, कवा बी येत नाही, की टायमाला उशीर नाही येते, असं बी होते. मग हे प्रॉब्लेम कधी घेऊन याला गेलता का नाही नगरपालिकेत वगैरे? आमचा काय संबंध नाही, आम्ही इथंच तेवढं पडतोय. बाकी आमच्या कोणालाच विचार करण्यानंतर आम्ही काय बसतो. ठीक आहे. हो, या काकांना विचारा. काका नमस्कार. नमस्कार. काय म्हणता? काय नाही, नाव सांगा तुमचं, म्हणजे मला बी ओळख होईल. दत्ता साळुंखे. काय विकास वगैरे पोहोचलेला आहे? कामं झालेत? कामं झालेले आहेत, किरकोळ त्रुटी राहिलेले आहेत. जसं आता यांनी म्हणले की पाण्याची तक्रार आमचं जनहित कॉलनी कलावती मंदिर पाशी, तिथं सारखी पाण्याची तक्रार राहते. 1 दिवस 2 दिवस महिन्यातनं एखाद टाइम 2 दांडी मारतोय. बाकीची आतली व्यवस्था लाईट पाणी आहे, पण ह्याची थोडी त्रुटी आहे. आणि वाहतुकीची कोंडी होत्या. चुकीची कोंडी होते म्हणता? हा, वाहतूक फार इथं वाढल्या. त्या मानाने दोन्ही बाजूला जे नंतर काही दाबादाबी होत्या, कचरा म्हणा किंवा साईडनं झाडं लावणे प्लॉटच्या पुढं, असे या कॉलनीमध्ये छोटासा रस्ता आहे, त्यात पुन्हा ते हद्दीवर घर बांधून त्याच्या पुढं झाडं लावा लागले. हे कॉलनीतली तक्रार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होती. हा, कारण तुमच्या हद्दीप्रमाणे तुम्ही घर बांधल्यानंतर मोर रस्ता राहतोय, मग रस्त्यात 1-2 फुटाची पुन्हा माती ओतून तिथं झाडे लावणे.
हा म्हणजे एक आता आम्ही खाजगीपणानं खाजगी माणसाला बोलायला गेलो तर तुझ्यात लावलोय काय म्हणतोय सर, ही अडचण आहे. आणि पाण्याची सारखी थोडीशी फार तक्रार आहे. बाकी ड्रेनेज कनेक्शन आहे, रस्ते आमच्या कॉलनीत चांगले आहेत, नेता आम्हाला चांगला लाभला आहे. नेत्याकडं काय नुसतं बारकं पोरग गेलं तर त्याचे कामाची पूर्तता होत्या. हा काका नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय म्हणता, बरं आहे का? काय बरं आहे की? काय म्हणता, काय अडचण वगैरे आहे का तुमची इथे? काय नाही अडचणात त्याने एकाच शब्दात सांगितलं ना, नेता आम्हाला चांगला मिळालेला आहे. जरा आम्ही काय सांगायचं त्याच्या इथं माणसं तयार असतात कधीही घ्यावा. आता असंच झालंय बापू. नाही नाही तो माणूस गेला तुमच्या तिथं, आम्ही जाऊन चांगलं तर काम होत आहे. असला माणूस आहे, व्यक्ती चांगली आहे. त्यामुळे आणि जवळजवळ बऱ्याच चांगल्या याच्यात त्यानं ड्रेनेजचं याचे त्याचे सगळी कामं करून दिलेली आहेत. व्यक्ती चांगली आहे ती, याच आमचं म्हणणं आहे. आता किरकोळ्याने सांगितल्यावर पण जरा थोडं राहायचं ते, त्याला काही विलाज नाही. आहे व्यक्ती चांगली आहे. आमचे वार्डात जे नगरसेवक आहेत ना आमचे आवटे, फार चांगले आहे ते. बाकी त्यांच्याबद्दल काय आम्हाला हे बनायचं काही नाही. कामं वगैरे सगळं व्यवस्थित करणार, येऊन काय आणि पाहिजे तुम्हाला काय ते हे म्हणजे कामाचं वगैरे विचारणार, चांगली व्यक्ती आहे ती. तर मित्रांनो, आपण इथं कट्टा होता, त्या कट्ट्यामध्ये आपण आल्यानंतर बसल्यानंतर इथं पाहिलं, सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या आपण, की सगळ्यांच्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आहेत. काय कामं झालीत, काय नाही झालीत अशाही त्यांच्या तक्रारी आहेत, पण बऱ्यापैकी कामं झाली आहेत असं त्यांनी अनुभव सांगितलाय. बघूया, आपण यांनाही विचारूया की काय. नमस्कार. नमस्ते. तुम्ही जरा लेट आला या मंडळाच्या बैठकीत. नाव काय काका? लक्ष्मण श्रीपत शिंदे. काय विकास पोहोचलाय की विकास अजून वाटतच आहे, काय वाटतंय? विकास पोहोचलाय, थोडीफार काहीतरी अडचणी असतात तेवढ्या त्या दूर होऊन जातील. फक्त पाणीच तेवढं 2 टाइम येत नाही आहे, एवढंच. बाकी काय 1 टाइम येत आहे. त्यांनी पण मग अशी पाण्याचीच प्रॉब्लेम सांगितली. त्यांनी ती म्हणजे कसं आहे, जलवाहिनी नवीन टाकली ना, त्यामुळे पाणी 1-2 टाइम येईल असं त्यांनी सांगितलं होतं. फक्त पाण्याचीच अपेक्षा राहिला, बाकी सगळी अपेक्षा दूर आहे. रस्ते, पाणी, नेट सगळे टकाटक आहे सगळं. फक्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे, बाकी बाकी काही नाही. येते पाणी 1 टाइम येतंय, फक्त 2 टाइम यावं. कसं आहे, कामगाराला जाणाऱ्या बायका बिका संध्याकाळी विलेट आल्या तर तेवढं भरायला मिळत नाही. त्यामुळे सकाळी एकदा यावं, संध्याकाळी एकदा यावं, टाइम यायला पाहिजे. बाकी काय. तर मित्रांनो, पाहिल्या आपण प्रतिक्रिया इथल्या. आपण प्रभाग 4 मध्ये होतो, 4 मधल्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. तुमच्या काय या प्रतिक्रियेबद्दल तुमच्या कमेंट असतील तर त्या आम्हाला नक्कीच कळवा. आपण पुढचा प्रभाग क्रमांक 5 देखील आपण करणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज. जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची.